आम्ही त्यासनी पाहिजे गव्हर्नमेंटला का नको आहे? नाही तर इथं झाड आहे, त्या झाडाला आम्हाला सांगा की इथं फास लावून ठेवा, आम्ही या फासात मुंडी घाला ना, आम्हाला इथं संपवून टाक, बाकीचं काही नाही राहील. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसाम्राज्य. देशात स्वातंत्र्य मिळून 7 दशके लोटली तरीही ठोसेघरपासून पुढे डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात वसलेल्या वेळे, तळदेव या जावळी तालुक्यातील गावांना रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीने या गैरसोयींमध्ये आणखी भरच घातली आहे. 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आणि अगदी टोकावर असणाऱ्या या गावांमध्ये व्याघ्र प्रकल्प, ग्रीन झोन, अभयारण्य, वनक्षेत्र अशा अनेक नियमावलींच्या चौकटी लादल्या गेल्या आहेत. कोयना प्रकल्पासाठी स्वतःची जागा देणाऱ्या वेळे, तळदेव मायनीकरांचे पुनर्वसनाचे प्रश्नही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तांत्रिकदृष्ट्या सातारा जावली मतदारसंघात येत असूनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि आदिवासी क्षेत्रात वसल्याप्रमाणे उपेक्षेचे जीवन जगावे लागत असल्याने आगामी सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय नाही, असे इथल्या जुन्या जाणत्या मंडळींसह नवतरुणांचेही म्हणणे आहे. आमदारांसह जिल्हाधिकारी, वनविभाग, तहसीलदार आदींना निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने आता आत्मक्लेश आणि जीवनांत करून घेण्याशिवाय पर्याय नाही, अशाच प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी लोकसाम्राज्य न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. पाहुयात याबाबतच्या प्रातिनिधिक आणि काही बोलक्या प्रतिक्रिया. रघुनाथ बाळू जाधव, तळदेव. आता समक्ष म्हणजे असं आहे, हे 40 वर्ष झालं आमचं पुनर्वसन होतंय त्याला की 40 वर्ष झाली. 40 वर्षातनं आज करते ते, उद्या करते ते, असं करून आम्ही त्यातच अजून मरतोय. त्या जनावरांच्या हल्ल्यामध्ये वाघ, अस्वली, सगळी जनावरं, गहू सगळे तिथं असणारे, त्यात आम्ही त्यांची सोबत आणि त्यात गहू मारते ते अस्वल खाते, असं करून दिवस काढला आतापर्यंत. आणि अजून पण आमचे कडी डोंगर कोसळून आमचीवर सगळं जमीन कर्तिवाची गेली, घरादारांनी ते दगडी झोंडा आला. अजून आम्हाला सांगते त्या जंगलात वर सरून बसा. आता ह्या पावसाळ्यात हिथून उठून आपण ह्या घरातनं तिथं बसू का तरी? अशी माणसं दोन माणसं तलाठी गिरामसेवक गेले, त्यांनी इथं सांगितलं. आता हिथून आमची कुठलीच दखल कधीच नाही. म्हणजे आम्ही आहे का नाही, का कोण आम्हाला दाता आहे का नाही आहे, आणि आम्ही त्यासनी पाहिजे का गव्हर्नमेंटला, असं काही त्याचं इच्छा आहे का? म्हणजे आमचं सगळं संपवायच्या मागं म्हणजे आता आमचं बाकीचं काही राहिलेलं नाही. लेकरं बाळा अन्नाडी सगळं, गाडी घोडा नाही, लाईट नाही, रस्ता नाही, पाणी नाही, अमकं नाही तमकं नाही. ते आम्ही आतापर्यंत दिवस काढलं तिथं, पण अजून इथनं पुढं अजून आम्ही गाडलं वहीनं डोंगर कोसळून, तरी पण आमची दखल कुणी घ्यायला राजी नाही. म्हणजे आम्हाला कोण मायबाप आहे का नाही आहे? आम्ही त्यासनी पाहिजे गव्हर्नमेंटला का नको आहे? नाही तर इथं झाड आहे, त्या झाडाला आम्हाला सांगा की इथं फास लावून ठेवा, आम्ही या फासात मुंडी घाला ना, आम्हाला इथं संपवून टाका, बाकीचं काही नाही राहील. हे आम्ही बघणार नाही तर आम्ही आता जंगलावर सुरुवात करणार, आणि मग काय त्यातनं मरू ती मरू, जगू ती जगू. माझे नाव लक्ष्मण भागू जाधव, मुक्काम वेळे, तळदेव राहणार. आज कोयना धरण झालं, त्याला 1959 साली कोयना धरणाचं झालं. तिथपासून आम्हाला भूसंपादनाची पण आमची जमीन मिळालेली नाही, ती पाण्यात गेली, त्याची बी दखल घेतलेली नाही. तिथं बसून आम्हाला लाईट नाही, रस्ता नाही, काय नाही. आणि आता त्यांनी व्याघ्रीकल्प ठरवलं, तिथं पण आम्ही अर्ज दिले. आम्हाला जिथं मिटिंगला बोलवत आहे तिथं येतोय, रोज महिन्याला आमच्या मिटिंगा होत आहेत तिथं, तरी पण आमची आज पण ती दखल घेत नाही सरकार. आता काय म्हणतात की तुम्ही वर सरून राहा. आम्ही वर सरून राहून काय करणार? तिथं खाणार काय? शेती नाही. काल शेत्या केल्या त्या सगळ्या भूकंपानं वाहून गाडून पुरून गेले, घरं काही जणांची वरून गेले. आता तिथं वरच्या अधिकार कलेक्टर सुद्धा, मामलेदार, तहसीलदार हे कुणीसुद्धा गेलेलं नाही. फक्त तलाठी आणि हे आपलं खुर्ची खाते साहेब आणि ग्रामसेवक ही 3 माणसं गेलेत, फक्त ते कुठं कुणी गेलेलं नाही अजिबात. राजेश तुकाराम पवार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या गावामध्ये 35 वर्षाचे पुनर्वसनाचा विषय चाललेला आहे. त्यामुळे शासनाचं काही म्हणजे जो काही म्हणजे 18 नागरिक सुविधा आहेत त्याचा काही भेटतच नाहीत. म्हणजे लाईट, रस्ता,
परत दवाखाना वगैरे वगैरे काय असतील त्यातून गव्हर्नमेंट काय म्हणते की तुमचं पुनर्वसन करतो. आम्ही पाठपुरावा करतोय तरी पण होईल असं करता करता 35 वर्ष घालवली आमची. आता ह्या तरी पुनर्वसन व्हायचं. आता पाठपुरावा करून दमलो आम्ही. तर सातारा जिल्ह्यामध्ये जागा बघितली, रायगडमध्ये बघितली, पहिले सांगितलं रायगडमध्ये होत नाही, सातारामध्ये बघितली तरी पण होत नाही. लवकर व्हायला कारण म्हणजे पाठपुरावा केला आहे, प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरी येऊन आमचं पुनर्वसन मार्गी लागलं पाहिजे. आता या एक महिना 15-20 दिवसा अगोदर भूस्खलन झालं गावामध्ये, पाऊस पडला जास्तमुळे भूस्खलन. तहसीलदारांनी सांगितलं की वर बसा, ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे त्या ठिकाणी तिथं छोटी छोटी घरं बांधलीत आम्ही पहिले अगोदर अतिक्रमण करून. तिथं राहायला गेलो तरी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचा वावरचा जे आहे, अस्वल, रानडुक्कर, गवा, परत वाघ हे जंगली प्राणी आमची पाळीव प्राणी खातात. त्यापासून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे. शासनाने लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करून तिथून बाहेर काढावं. नाहीतर या 15 दिवसामध्ये आमचा जर निर्णय नाही घेतला तर 15 दिवसामध्ये आम्ही सातारामध्ये कलेक्टर किंवा वन विभाग आंदोलन करू. नमस्कार, मी सुरेश पवार. 1960ला आमची जमीन कोयना धरणामध्ये संपादित झाली. धरणाच्या कडेला सरून राहिलेलं हे वेळे आमचं एक छोटंसं गाव आणि या वेळे गावामध्ये 1960 पासून लाईट नाही, रस्ता नाही, शाळा नाही, आरोग्याच्या सुविधा कोणत्याच नाही. गेले 1985 पासून आम्ही शासनाच्या पाठपुरावा करतोय की पुनर्वसन संदर्भामध्ये, परंतु पुनर्वसनाची अजूनही कुठली पूर्तता या ठिकाणी झालेली दिसत नाही. कालच्या 22 तारखेच्या पावसामुळे आमचं गाव आहे ते दरीमध्ये वसलेलं आहे आणि गावाच्या दोन्ही बाजूनी, गावाच्या वरच्या बाजूनी डोंगर कोसळलेला आहे आणि आमचं तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण शासनानं पुनर्वसन करून आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी येणाऱ्या पावसाच्या अगोदर आम्हाला हलवण्यात यावी ही आमची नम्रतेची त्यांची विनंती आहे. कारण आम्हाला 8 ते 10 किलोमीटर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये चालत जावं लागतं. जंगली प्राणी, अस्वली, वाघ आम्हाला आमच्या वस्तीवरती येतात. आमचे कुठले जनावर ठेवून देत नाही, आमचे कुठली कुत्री ठेवून देत नाही. तर हे आम्ही म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की एका बाजूने या देशाचा विकास होत असताना एका बाजूने आम्ही एकदम पाक आदिवासी या अशा जीवन जगत आहोत. तर ह्याच्यामध्ये कुठंतरी मार्ग निघाला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्ही जे शासनाचा पुनर्वसनासाठी पाठपुरावा करतोय त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. लाईटच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर आमच्या जमिनी सगळ्या कोयना धरणामध्ये गेल्या. संपूर्ण महाराष्ट्राला वीज मिळाली पण आम्ही अजून वीज नाही, शाळा नाही. शाळा तर त्या जंगलामध्ये त्या वाघ असतात म्हणून शिक्षकांचे यायला घाबरतात. ह्या सगळ्या अडचणी आहेत. ही वस्ती विखुरलेली आहे 4-4, 2-2 घरांच्या विभागांमध्ये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नाही, काय नाही. नुसतं यायचं जायचं दिवस ढकलण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तरी कृपा करून आम्हाला लाईटीची व्यवस्था कुठल्याही पद्धतीने आणि रस्त्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात यावी ही आमची नम्रतेची विनंती आहे.